हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी गाजराचा हलवा बनवला जातो. तर मग आता बिना साखरेचा म्हणजे गूळ घालून एकदम रुचकर चवीचा गाजराचा हलवा, तेही दूध, खवा, मिल्क पावडर काहीही न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने अगदी वाटी आणि वजनी 1 किलोच्या प्रमाणात एकदम चविष्ट गूळ घालून हलवा बनवताना कोणकोणत्या चुका होऊ नये ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार. म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कोणत्याही गृहिणीने हा हलवा ट्राय केला तरी 100% जमेल. तर चला मग अगदी सहज, सोपा, कमी वेळेत आणि एकदम चविष्ट असा हलवा कसा बनवायचा तर ते बघूयात. तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे ह्या गाजराची वरची साल काढून घ्यायची. आणि आता गाजर आपल्याला इथे न मोजून घेता आपण त्याचे छान असे किसून घेतल्यानंतर म्हणजे किसताना त्याचा समोरून देठ आणि मागचा जो भाग आपण कट करून अगदी आपल्याला प्रॉपर असं मेजरमेंट घेऊन आपण मग याचा मोजून घेणार आहोत, म्हणजे अगदी परफेक्ट असं प्रमाणे. तर आता किसून घेत असताना अगदी जाडाशी मी इथे किसणी घेतली आहे आणि जाड याच्यामध्ये मी किसती आहे, म्हणजे जाडसर असा किस आपल्याला इथे मिळून जातो. तर चांगले जाडसर असे किसणीने आपण किसून घेतल्यामुळे अगदी पटकन असे गाजर किसून होतात. त्याचबरोबर आपल्याला अगदी जाडसर असा किस इथे मिळतो. तर बघा इथे मी अगदी जवळपास भरपूर असे गाजर इथे किसून घेतलेत आणि गाजर किसून अशा प्रकारे एका भांड्यामध्ये गाजराचा किस काढलेला आहे. तर आता हा गाजराचा किस अगदी वाटीनं जर मोजला म्हणजे कपाने जर मोजला ना, तर 1 कप असं गच्च भरून असे 2 कप इथे आपण तयार करून घेतलेला किस आहे. तर 2 कप जर किस असेल तर त्यासाठी अगदीच पाऊण कप म्हणा किंवा 1 कप इथं गूळ घ्यायचा. तर शक्यतो गूळ हा किसून घ्यायचा. आता जर वजनी मोजायला गेला तर इथे मी हे 500 ग्रॅम एवढं गाजराचा किस भरलेला आहे. तर 500 ग्रॅम गाजराच्या किसासाठी तुम्हाला इथं 150 ग्रॅम इथं गूळ लागणार. एवढं प्रमाण जर वापरलं ना तर अगदी परफेक्ट असं चवीचा इथं गाजराचा हलवा तयार होतो. त्याचबरोबर इथं आपल्याला दूध, खवा, मिल्क पावडर असं न वापरता अगदी घरगुती जी मलाई असते ना तर ती इथे वापरायची. तर छान 1 कप इथं भरेल ना एवढी मलाई मी इथं घेतली. तर चला मग गूळ घालून गाजराच्या हलव्यासाठी काय काय साहित्य लागलं तरी आपण इथे मोजून घेतले आणि आता ते बघितले सुद्धा. तर आता सुरुवातीला आपण एक जाडसर अशी कढई घेतोय आणि ह्या कढईमध्ये फक्त 1 चमचा साजूक तूप घ्यायचे. आपल्याला एवढंच तूप इथे लागणार आहे. तर हे 1 चमचा साजूक तूप घेतल्यानंतर हे तूप छान असं वितळ की आपल्या आवडीनुसार आपण बेदाणे तर तळून घ्यायचे. तर इथे मी काही बदामचे काप घेतलेत आणि त्याचसोबत मनुके सुद्धा घेतलेले आहेत. तर बदाम तळायला थोडंसं 1 मिनिट लागतो. तर सुरुवातीला बदाम हे तळायला घालायचे. ते तळत आले की मग त्यामध्ये मनुके घालायचे. मनुके तळायला अगदी काही सेकंद लागतात आणि ते छान असे तळून सुद्धा होतात. तर आता हे दोन्ही छान असं तळून झाले की आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गाजराचा किस या कढईमध्ये घालणार आहोत. म्हणजे राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला गाजराचा किस इथे भाजून घ्यायचा. याला अजिबात व्यतिरिक्त तूप टाकायचं नाही. एवढ्याच तुपामध्ये आपला हा गाजराचा हलवा इथं तयार होणार. म्हणजे अगदी कमीत कमी तुपामध्ये आपण अगदी चविष्ट, अगदी छान असा गाजराचा हलवा इथं तयार करून घेत आहोत. तर गाजराचा किस या तुपामध्ये परतून घेतल्यामुळे गाजराच्या किसाला अगदी छान असा कलर येतो. त्याचबरोबर याचा स्वादसुद्धा वाढतो. म्हणजे गाजराचा हलवा खायला अजूनच छान असं लागतो. त्यामुळे हे परतून घ्यायचं. आणि हे असं परतून घेतल्यामुळे गाजराचा हलवा पटकन असं शिजलासुद्धा जातो. तर आता आपल्याला काय करायचं, यामध्ये दूध, खवा काही न वापरता अतिशय घरगुती जी मलाई असते ना, छान तुपाची जी मलाई, ती मलाई आपल्याला यामध्ये घालायची. म्हणजे गाजराचा हलवा अजूनच छान टेस्टी असा होतो. तर आता मलाई घातल्यामुळे आपले 2 फायदे होतात. आपण इथं दूध वापरलं तर गाजराचा हलवा बनवायला खूप जास्त वेळ लागतो. दूध यामध्ये घातल्यानंतर त्याला आटवायला बराच वेळ लागतो. पण अशा प्रकारे अगदी घट्टसर अशी मलाई जर घेतली, 1 कप मलाईमध्ये तुमचे 2-3 कप दूध इथे मावून जातात. एवढी ही पौष्टिक अशी मलाई असते आणि हिला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळेमध्ये ही मस्त अशी शिजून होते. त्याचबरोबर मलाई घातल्यामुळे गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्टसुद्धा येते. तर ही मलाई आणि हा गाजराचा किस छान असा एकत्रित केला की त्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून छान 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं. आणि असं केल्यामुळे काय होतं ना, पटकन असा गाजराचा किस शिजला जातो. तर बघा छान असं याला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे ह्या गाजराच्या किसामधून रस बाहेर येतोय आणि गाजराचा हलवा शिजायला पटकन सोपा जातो. एरवी आपण गाजराचा हलवा बनवत असताना साखरेचा वापर करतो आणि साखर सुरुवातीलाच गाजरामध्ये मिक्स करून ते शिजवायला लागतो. पण गुळाचा हलवा बनवत असताना असं काही न करता आपण सुरुवातीला दूध किंवा मग अशा प्रकारे मलाई घालून ते छान असं शिजवून घ्यायचं. त्याचा एक जीव होईपर्यंत त्याला शिजवायचं, आटून घ्यायचं आणि त्यानंतरच गूळ यामध्ये घालायचा. जर गूळ यामध्ये सुरुवातीलाच घातला ना तर ते गूळ घातल्यामुळे हे दुधाचं फुटल्यासारखं होतं आणि हे शिजायला सुद्धा अगदी बराच वेळ असं घेतं. त्यामुळे आता हे दोन्ही छान असं एकत्रित करून छान असं आटल्यासारखं झालंय. गाजर बऱ्यापैकी शिजल्यासारखं वाटते आणि यानंतर यामध्ये मी आता गुळाचा जो किस तयार करून घेतलाय हे गूळ यामध्ये घालते. आता बघा हे सर्व छान असे एकत्रित करताना अगदी 1 मिनिट सुद्धा लागलेलं नाही आणि याला मस्त भरपूर असं पाणी सुटायला लागलंय आणि हे अजिबात फुटल्यासारखं सुद्धा दिसत नाही आणि अगदी छान अशी चव सुद्धा इथे येते.
तर बघा अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि आता हे मस्त असं शिजत आहे. तर आता गुळाचा इथं पाक तयार होतोय आणि ह्या गुळाचा पाक पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे मस्त अशी शिजवून घेणार आहोत. म्हणजे हा गाजराचा हलवा अगदी खराब होत नाही. तुम्ही छान 7 ते 8 दिवस याला बाहेर जरी ठेवलं ना तरी मस्त असा टिकतो सुद्धा. तर आणि असा हा अगदी अप्रतिम चवीचा गाजराचा हलवा आपल्या इथे तयार होतो. अजिबात वाटणार नाही की हा साखर न घालून आपण गूळ घालून इथे तयार केलेला आहे. अगदी छान असा लागतो बघा. तर इथे मी गॅस मस्त असा फुल केला आहे आणि फुल गॅसवरती यामधलं पाणी आटेपर्यंत हे छान असं शिजवून घेते आहे. तर आता जवळपास यामधलं भरपूर प्रमाणामधलं पाणी आटले आणि आता यामध्ये आपण इथे वेलची पूड घाला किंवा अशा प्रकारे 1-2 वेलची फोडून घाला म्हणजे छान भरपूर असं स्वाद इथे येऊन जातो. आता छान असे एकत्रित करायचं आणि अजूनसुद्धा यामध्ये मॉइश्चर आहे म्हणजे पाण्याचा ओलावा आहे आणि गाजराचा हलवा आपल्याला खराब होऊ नये म्हणून जोपर्यंत यामधलं जे पाणीपणा पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपण फुल गॅस करून याला सतत हलवत यामधलं छान कोरडा होईपर्यंत हलवायचं तयार करून घेणार. तुम्हाला जर अगदी रसरशीत असा हलवा तयार पाहिजे असेल ना तर इथपर्यंतच तुम्ही हलवा छान असा तयार करून गॅस बंद केला तरीही चालेल. पण अगदी टिकाऊ असा हलवा तयार करायचा असेल तर यामधलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत याला छान असं शिजवून घ्यायचं म्हणजे हा हलवा छान असा तयार होतो. तर बघा आपला हलवा मस्त असा तयार झाला आहे आणि मी आता यामध्ये आपण तळून घेतलेले जे बेदाणे आहे ते यामध्ये घातलेत आणि हे छान असे एकत्रित करून घेतले. बघा दिसायला अगदी सुंदर त्याचबरोबर चवीला तर अगदी अप्रतिम असा लागतो. तुम्ही जर एकदा हा गूळ घालून गाजराचा हलवा जर ट्राय केला ना तुम्ही कधीच यामध्ये साखर न वापरता नेहमीच गूळ घालून गाजराचा हलवा तयार करसाल. इतका छान आणि इतकी छान चवीचा हलवा आहे. थंडीमध्ये गूळ हा शरीरासाठी अगदी पौष्टिक असा आहे. तर तुम्ही सुद्धा अगदी अशाच प्रकारे गाजराचा हलवा तयार करून बघा. तयार केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सहज सोप्या आणि इन डिटेलमध्ये रेसिपी शेअर करत असते. तर त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील.